आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। माननीय अध्यक्ष महोदय, विधानसभा नियम 27 अन्वये मी सभागृहाला एक निवेदन करतो आहे। सभापती अध्यक्ष महोदय, वाळू रेतीची वाहतूक वैध परवाना देऊन 24 तास करण्याबाबतचे निवेदन आहे। अध्यक्ष महोदय, वाळूचे उत्खनन सकाळी 6 ते सायंकाळी 6 या कालावधीत करता येतं। तसेच या कालावधीत सायंकाळी 6 वाजेपर्यंत जो वैध वाहतूक परवाना ETP तयार झाली त्याच वाहनाला सायंकाळी 6 नंतर वाळूची त्या ठिकाणी वाहतूक करता येतं। वाळू व्यतिरिक्त इतर गौण खनिज यांना 24 तास वाहतूक करता येतं। इतर गौण खनिजांना काही शहरामध्ये दिवसा वाहनांच्या रहदारीचे प्रमाण जास्त असल्याने वाळूच्या वाहतुकीस बंदी असतं। अनेक ठिकाणी विविध प्रकल्पाचे काम विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी वाळूची मागणी वाढलेली आहे। शिवाय सायंकाळी 6 नंतर वाळूच्या वाहतुकीवर निर्बंध असल्याने उपलब्ध वाहनाचा वाळू पुरवण्यासाठी योग्य वापर होत नाही। तसेच परराज्यातून राज्यामध्ये येणाऱ्या वाळूस 0 रॉयल्टी पास देऊन 24 तास वाहतूक करण्याची परवानगी आहे इतर राज्यातून। तथापि राज्यामधील वाळूच्या वाहतुकीस सायंकाळी 6 ते सकाळी 6 या कालावधीमध्ये बंदी असल्यामुळे राज्यामधील वाळूचा पुरेपूर वापर होत नाही। त्यामुळे सकाळी 6 ते सायंकाळी 6 या कालावधीत उत्खनन करून ठेवलेली रेतीची वाहतूक वैध वाहतूक परवाना देऊन काही अटी शर्तीच्या अधीन राहून 24 तास वाहतूक करण्याबद्दलचा निर्णय शासन घेते आहे। वाळूसाठी वाहतूक परवाना ETP तयार करण्यासाठी 24 तास सुविधा ही महाखनिजवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। याकरता उत्खनन करून ठेवलेल्या वाळू रेती गटाचे स्वतंत्र जिओ फेन्सिंग करणे, CCTV सर्व्हिलन्स करणे, CCTV बसवणे, वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना GPS डिव्हाइस बसवणे इत्यादी बाबी शासन निर्णयात समाविष्ट करण्यात आला आहे। अध्यक्ष महोदय, यामध्ये सभागृहाला एवढीच या ठिकाणी कल्पना असावी की सकाळी 6 ते सायंकाळी 6 या काळात जे उत्खनन होतं ते दिवसानीच उत्खनन राहणार, रात्री उत्खनन करता येणार नाही। पण दिवसभरात जो साठा तयार होतो तो साठा रात्री उचलता येत नाही। त्यामुळं मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये अवैध वाहतूक, त्यांना ETP नसतं, मग मोठ्या प्रमाणावर त्यांना पोलीस थांबवतात। मोठ्या प्रमाणावर त्यांना ते वाहतूक करताना त्या ठिकाणी तहसीलदार ADO हे त्या ठिकाणी विचारतात की तुमचा वाहन परवाना 6 वाजताच्या आतमधला नाही आहे। त्यामुळं दिवसभरात साठा झालेली वाळू ही ETPद्वारे महाखनिजच्या पोर्टलवर जाऊन CCTV सर्व्हिलन्स GPSच्या आधारावर 24 तास वाहतूक करण्याची परवानगी आपण देतो आहे। हा शासन निर्णय निर्गमित करतो आहे। एखाद्या सन्मान्य मंत्री महोदयांनी निवेदन केलं तर त्याच्यावर प्रश्न विचारता येत नाही, मला माहिती आहे। मी त्याच्या संदर्भात प्रश्न विचारण्याकरता उभा नाही। मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं आहे की आपण नवीन वाळू धोरण आणलेलं आहे जी मागपासून चर्चेपासून, त्या धोरणावर काही सभागृहामध्ये चर्चा होणार आहे का? कारण ती चर्चा होणं आवश्यक आहे। ते धोरण जर बघितलं आपण तर ते विभागाला ते समान धोरण लागू पडण्यासारखं नाही आहे किंवा ते फिजिबल नाही आहे आणि व्हायबल पण नाही आहे, आणि म्हणून या धोरणावर सभागृहात चर्चा होईल का? माननीय अध्यक्ष महोदय, आपण राज्यामध्ये जुनं डेपोचं धोरण बंद करून नवीन धोरण आणलं। हे पब्लिक डोमेनवर 1 महिना होतं। 1200च्या वर सूचना सुधारणा राज्यातल्या जनतेने दिल्या। आमच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर, विभागीय आयुक्तांनी आपापल्या सुधारणा दिल्या, त्यावर अंतिम करण्यात आलं। माननीय भास्कर जाधव साहेब, कधीही कोणत्याही वेळी तुम्ही या धोरणावर चर्चा लावा, शासन या धोरणावर चर्चा करेल। परंतु राज्यातल्या 1200 लोकांनी सुधारणा सुचवल्या, त्यावर आपण केला आहे। काही ठिकाणी नैसर्गिक वाळू आहे, काही ठिकाणी नैसर्गिक वाळू नाही आहे। त्या ठिकाणी एमसँड धोरण आणलेलं आपण। एमसँड म्हणजे कृत्रिम वाळू तयार करण्याचं धोरण। एका जिल्ह्यामध्ये आपण 50 क्रेशर देतो आहे आणि त्याची काल SOP आपण तेही मी सभागृहात देतो आहे। 50 क्रेशर एका जिल्ह्यात 1,500 क्रेशर देतो आहे नुसतं एमसँड तयार करणे। आणि ही एमसँड 24 तास आपण करणार आहोत तयार। प्रत्येक 5 एकरचा जमीन आपण देणार आहोत। 5 एकर जमीन देऊन फर्स्ट कम फर्स्ट
इंडस्ट्रीच्या डिपार्टमेंटच्या सर्व MSMEच्या सर्व सुविधा, MSMEचे सर्व त्यांना त्या ठिकाणी जेवढे काही त्यांना आपलं सवलती आहे त्या सवलती देऊन 50 क्रेशर एका जिल्ह्यात देतो आहे. त्याचा उद्या परवा ॲडव्हर्टाइजमेंट निघत आहे. या राज्यात फर्स्ट 1,500 क्रेशर सुरू करायचे आहेत, जेणेकरून पुढच्या काळामध्ये नैसर्गिक वाढीवर आपल्याला काही गरज राहणार नाही. कृत्रिम वाढीवर आपण राज्य शिफ्ट करतो आहे आणि जो 5 एकरचा आपण त्यांना 5 एकरचा आपण जो त्या ठिकाणी जमीन देणार आहे, एक प्रायव्हेट जमिनी अलाव करणार आहे. ज्यांच्या शेतामध्ये दगड आहे, ज्यांच्याकडे गव्हर्नमेंट लँड आहे त्यालाही अलाव करणार आहे. आणि जो 5 एकरचा पॉन्ड त्याचं डिझाईन असणार आहे, कसं एमसँड करायचं, तो जो त्या ठिकाणी तलाव तयार होईल तो जलसंधारण आपण देणार आहे. त्यामुळे एकीकडे पाणीसाठा होईल, दुसरीकडे वाळू तयार होईल, सर्व त्याच्यामध्ये जे वाळू धोरण आणलं आहे. त्यामुळं एमसँड धोरण बाकी जिल्ह्याकरता आणलेलं आहे. या राज्यात 1,500 क्रेशर्स पुढच्या 3 महिन्यात लावण्याचा राज्य शासनाचा उद्देश आहे. सुधीर भाऊ महाराज, सन्माननीय सदस्य जसं म्हणाले तसं निवेदनावर प्रश्न जरी विचारता येत नसले तर जेव्हा मंत्री महोदय हे उत्तम उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा प्रश्न विचारण्याची सभागृहाची परंपरा आहे. मी माननीय मंत्री महोदयांना फक्त एक स्पेसिफिक जास्तीची माहिती विचारू इच्छितो. माननीय मंत्री महोदयांनी घोषणा केली की घरकुल योजनेसाठी 5 ब्रॉस रेती आम्ही मोफत देऊ. मंत्री महोदयांकडे मी वारंवार पत्रव्यवहार करत होतो की NGTच्या नियमानुसार तुम्ही 10 जूनला घरकुलांची रेती देण्याचं काम बंद केलं. पण ज्या घाटावर NGTच्या पर्यावरणाचा म्हणजे एन्व्हायरमेंट क्लिअरन्सचा विषय उपस्थितच होत नव्हता तिथं मात्र घरकुलांना रेती द्यावी. माझ्या मतदारसंघात 27,000पेक्षा जास्त घरकुलांनी रेतीचे अर्ज केले, फक्त 500च घरकुलांनी रेती उचलू शकलेत. मला विनंती आहे की माननीय मंत्री महोदय हे बुलेट ट्रेनपेक्षा वेगाने काम करत असताना जेव्हा घरकुलाचा प्रश्न आला तेव्हा पॅसेंजरपेक्षा मंद गतीने निर्णय का होत आहे. माझी स्पेसिफिक आपल्याला विनंती आहे की आता तुम्ही 24 तास रेतीचा साधारणतः पुरवठा व्हावा, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी व्हावा हा विचार करत असताना इन्फ्रास्ट्रक्चर ज्या गरिबांसाठी आहे, ज्या गरिबांच्या कष्टावर हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची प्रगती उभी आहे, तर त्यामध्ये सुस्पष्टता आणा ना की त्यांना सुद्धा यानंतर कोणत्याही घाटावर अटकवल्या जाणार नाही. ज्यांचे ऑक्शन झाले त्या घाटावर तुम्ही 10% रेती देतो म्हणून सांगितलं, पण ज्यांनी ऑक्शन घेतले ते तर असे काही अडकवून बसले आहे की ते रेती द्यायला तयार नाही. म्हणून माझी विनंती आहे की घरकुलाला रेती देण्यासाठी कोणीही तिथं अडचण आणणार नाही. आणि अडचण आणली तर बावनकुळे साहेब तुम्ही त्याला आडवं केल्याशिवाय राहणार नाही. हे जरा आम्हाला थोडं घोषित केलं तर बरं वाटेल. कारण या संदर्भात मी तुमच्याकडे खूप पत्र दिली. अध्यक्ष महाराज, मान्य सुधीर भाऊंचं म्हणणं एकदम खरं आहे की NGTच्या नियमाप्रमाणे आपण सकाळी 6 ते सायंकाळी 6 इतकंच वेळ उत्खनन करू शकतो. पण आणि आता 10 जून नंतर राज्यामध्ये उत्खनन करता येत नाही. या ठिकाणी जो उपलब्ध साठा आपल्याजवळ आहे त्यामध्ये सुधीर भाऊ जे चंद्रपूरमध्ये पहिला निविदा झाल्या आहेत, चंद्रपूरमध्ये आता नवीन धोरणाप्रमाणे नाना भाऊ चंद्रपूरच जिल्हा असा आहे की पहिल्या नवीन धोरणाप्रमाणे निविदा झाल्या. 100 कोटी रुपये चंद्रपूरवरनं आपल्याला रॉयल्टी मिळाली. आत्ता जे आपण डेपो चालवायचो, पहिलं टेंडर झालं राज्याचं, जे आता भास्कर जाधव साहेब आपण राज्याला उलट डेपो धोरणामध्ये त्या डेपोवाल्यांना पैसे द्यायचे आहे राज्य सरकारच्या तिजोरीतनं. आता 100 कोटी एका जिल्ह्यातून मिळाले आपल्याला काल चंद्रपूरमधनं. सुधीर भाऊ 10% वाढू हा घरकुलाकरता एकूण निविदेच्या राखीव आहे. आणि आपलं जे म्हणणं आहे उपलब्ध वाळू जिथे इथे असेल आणि जिथे आपल्याला वाळूच्या पर्यावरण याची गरज नाही, पर्यावरणाच्या त्या ठिकाणी लायसन्सची गरज नाही किंवा पर्यावरण त्याची परवानगी घ्यायची गरज नाही, अशा ठिकाणी घरकुलाला वाटप देण्याचा शासन निर्णय आहे. कुणीतरी गल्लत करतं आपल्या जिल्ह्यामध्ये. मी आजच आपल्या चंद्रपूर कलेक्टरशी बोलून आपल्या जिल्ह्यातले सर्व आणि महाराष्ट्रातल्या घरकुलांना 24 तास रेती मिळेल अशी व्यवस्था करू. जयंत पाटील. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र मी एक
औचित्याचा किंवा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन बरं ठीक आहे त्यांना बोला सुनील प्रभू एक मत मंत्री महोदय सकारात्मक उत्तर देत आहे म्हणून मी आपल्या निदर्शनास आणतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जी कर्ली नदी आहे त्याच्यामध्ये करंजे परुळे भागामध्ये मागील 2 वर्षापासून वाळू उपसी होते आणि डॉक्टर नितीन सरंगे हे सातत्याने त्या ठिकाणी तक्रार करत आहेत. जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी एकही माणूस त्यांच्या तक्रारीची दखल घ्यायला तयार नाही. शेवटी कोर्टात जाऊन रिट दाखल करावं लागलं. याची आपण चौकशी करणार काय आणि मागील 2 वर्षामध्ये अनाधिकृतपणे वाळू जे कोण उपसा करतायत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार काय एवढी माहिती सभागृहाला द्या. माननीय सुनील प्रभू साहेबांनी जे सांगितलं आहे त्यावर तातडीनं कारवाई करू. अध्यक्ष महोदय, मी आपल्या एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडतो. महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत असलेल्या महाट्रान्सको अध्यक्ष महाराज रेतीचा मंत्री महोदय उत्तर देणार आहेत म्हणून ते वाळूवरच्या विषयी बोलणार आहेत. बस ना बसा ओ पवार बसा. अभिमन्यू पवार बसा. नवीन आहात अरे तुम्ही. आतापर्यंत बोलून झालं असतं. अध्यक्ष महाराज, आता या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांनी महसूल मंत्र्यांनी रेतीच्या बाबतचा काही खुलासा या ठिकाणी केला. अध्यक्ष महाराज जसं सुधीर भाऊंनी जो प्रश्न उपस्थित केला तो प्रश्न सगळ्या महाराष्ट्रामध्येच लागू होतोय. आता तुम्ही त्याच्यामध्ये काय केलं की घरकुलामध्ये काही लोकांना रेती जवळ मिळतं, काही लोकांना ट्रान्सपोर्टिंग दूर पडतं. त्या ट्रान्सपोर्टिंगचा खर्च त्या बिचाऱ्या गरीबांना परवडत नाही. डेपो पद्धती तुमची जी आहे त्या डेपो पद्धतीच्या माध्यमातून आपण ज्या पद्धतीनं दूर आणि जवळ हा जो अंतराचा फरक आहे त्याला पैसे जास्त लागतात. म्हणून मला आपल्याला या निमित्तानं की गरीब माणसाला ट्रान्सपोर्टिंगचा खर्च जास्त जाऊ नये याची एक काळजी आपण घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये काही सुधारणा आलं तर बिलकुल आणलं पाहिजे. एक आणि ज्या नदीकाठातल्या ज्या खाजगी जमिनी आहेत त्याच्यामध्ये तिरोडा तालुक्यातील गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील अर्जुनी म्हणून गावामध्ये आपलं नाव सांगून आपले नावं त्याला लेबल लावलेले आजकाल लोकांनी, मला माहिती नाही की तुमचा त्याच्यात सहभाग आहे की नाही आहे, तर त्या याच्यामध्ये तुमचं नाव लावलेलं आहे की हे बावनकुळे साहेबांची लोक आहेत. एक आमच्या जिल्ह्यामध्ये तिकडे तुमचा नागपूरचा MLC फिरतो त्याची काही नावं लावलेली आहेत आणि तुमच्या नावानं ती माणसं खाजगी याच्या जमिनीवर रेती जो उपसा करण्याची परवानगी त्यांना आपण दिलेली आहे. पण ते सर्रास नदीमधून वाळू काढतात. परवाना त्यांना खाजगी जमिनीचा आहे, सर्रास ते नदीमधून काढतात. ड्रोनचे सगळे चित्र माझ्याजवळ आहे. कलेक्टर गोंदियाला मी त्या दिवशी फोन केला आणि त्यांना सांगितलं की बाबा हे तुम्ही सगळे नियमबाह्य होत आहे साहेब. ते मला पण माहिती मिळालं पण काय करू असा शब्द त्यांनी वापरला. काय करू असा शब्द आला म्हणजेच आता दबाव कोणाचा आहे तो मला माहिती नाही. एकीकडे माझा याच्यामध्ये घरकुलाचा विषय निघाला म्हणून सुधीर भाऊ मी मुद्दाम हा विषय मांडलेला आहे की आपल्याला हे सगळ्यांना आता प्रचलित झालेलं आहे की मूठभर रेती माफिया त्यांच्यासाठीच हे धोरण चाललेलं आहे असं पद्धतीचं चित्र आहे. घरकुलांना गरीब लोकांना रेती मिळतच नाही हे तेवढं सत्य आहे. हे सगळ्या सभागृहाला सगळ्याच लोकांना आता आपण अनुभवत आहे. म्हणून मला तुम्हाला या धोरणात्मक याच्यामध्ये जे काही आता आपण या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे त्याच्यामध्ये हे ॲड केलं पाहिजे की हे तर तुमच्या नावाने खपवणारे ते आहेतच, त्याला काही आता लपलेलं नाही. त्याच्यावर काय कारवाई करणार तो अर्जुनी तिरोडा तालुक्यातील अर्जुनी त्याला तपासा तुम्ही. अर्जुनी तिरोडा तालुक्यातील अर्जुनी या ठिकाणी तुमचं खाजगी जमिनीवर खाजगी रेती उपसा करण्याचं काम चालू आहे पण ते नदीतून उपसा चालू आहे. आता पूर आले तर ते सगळं हे झालं असेल प्लेन, पण ज्यावेळेस कलेक्टरला सांगितलं त्यावेळेस काहीच नव्हतं त्याला. आणि माझ्याजवळ त्याचं ड्रोन आहे त्याच्यामुळे तुम्ही म्हणाल तर तुम्हाला आम्ही सगळे ते चित्रफिती दाखवतो. मुद्दा असा आहे की गरिबांसाठी ही योजना लागली पाहिजे. घरकुलाचे लोक फारच अडचणीत आहेत. सगळीकडे घरकुलं बांधतात आहेत लोक, सगळे योजना चाललेल्या आहेत पण गरिबाची लूट या ठिकाणी होते आहे आणि आपणही त्याच परिस्थितीतून इथपर्यंत आलेला आहात.
आणि म्हणून गरिबाच्या वेदना त्या ठिकाणी लक्षात घेतल्या पाहिजे. आणि असे जे रेती माफिया तुमच्या नावाने जे चाललेले आहेत त्यांचा इलाज आपण काय करणार तेवढं सांगा. चंद्रपूर जिल्ह्यातही तुमचं नाव सांगतात. मान्य अध्यक्ष महोदय, नानाभाऊ, अशी तक्रार माझ्याकडे आपल्या तुमसरच्या आमदारांनी केली होती. तुम्हीच तो प्रश्न मांडला होता. तेव्हा आपल्याला एक तहसीलदार आपण सस्पेंड केला होता आणि त्याच्यात बळतर्फीपर्यंत आपण जातो आहे. शेवटी कोण कुणाचं नाव वापरेल हे माहिती नाही आहे. आणि तेव्हा तर मी सोशल मीडियावर पोस्ट केली होती की आमच्या नावाने कुणी जर या ठिकाणी बदमाशी करत असेल त्याच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करा. तुम्ही FIR करा उद्या. माझ्या नावाने कोणी किंवा मुख्यमंत्र्यांच्या नावाने ते जे मागे नाव घेतले होते, मुख्यमंत्री साहेबांचं नाव घेतलं, माझं नाव घेतलं, तुम्ही उद्या FIR दाखल करा. कुठलाही व्यक्ती असेल त्याला आम्ही जेलमध्ये टाकू. दुसरं आपण जे म्हटलं तिरोडातलं अर्जुनी, इथे जर अवैध सुरुवात सांगितलं, आजच्या आज आपली जी परवानगी दिली असेल ती रद्द करू. नंबर 3, घरकुलाबद्दल एकच प्रॉब्लेम नानाभाऊ आहे. आपण त्यांना घरकुलाला रॉयल्टी मिळत नव्हती. त्यांना बिचारांना कोण वाढू द्यायचं हा धोरण नव्हतं. आपण तहसीलदारला स्वतः रॉयल्टी तयार करून त्यांच्या घरी पोचवून दिलेली आहे प्रत्येक घरकुलाच्या. आता प्रश्न आहे ट्रान्सपोर्टचा. त्या घरकुलाच्या रेतीचा आपण रॉयल्टी तर दिली जयंत पाटील साहेब, पण आता ट्रान्सपोर्ट त्याला करावं लागतं. जवळ वाढून नसेल दुरून दुरून करावं लागतं. त्याला 30,000 40,000 रुपये खर्च येतं. त्यामुळं जे आता याच्यामध्ये जे काही आता आपल्याकडे पैसे येतील MDFमधनं, माननीय मुख्यमंत्री चर्चा करेल की वाळूला आपण रॉयल्टी दिली आहे, पण ती घरपोच करण्याकरता काही मार्ग काढता येईल का? कारण दूर आहे, 30 किलोमीटर आहे, 40 किलोमीटर आहे, 50 किलोमीटर आहे. तर याच्यामध्ये ते धोरण नाही आहे घरपोच पोचवण्याचं. आपण धोरण केलं आहे त्यांना 5 ब्रास रॉयल्टी जी कधीच मिळत नव्हती घरकुलांना, ती घरपोच देण्याचा. आता वाहतूक त्यांनी करायची आहे. तर माझी या ठिकाणी थोडा आता याच्यामध्ये किवास आहे की त्याच्या घरी रेती कोण पोचवून देणार, त्याला ट्रान्सपोर्ट कोण करणार, ट्रान्सपोर्टरला पैसे कोण देणार, त्याच्याकरता कुठून पैसे आणायचे. त्यामुळं याच्याबद्दल केवळ घरकुलाबद्दल काही नवीन धोरण आणता येईल का याच्याबद्दल मी अधिवेशन संपण्यापूर्वी तुम्हाला या ठिकाणी सभागृहासमोर येईल.